तर नमस्कार मंडळी, मी अनामिका स्वागत करत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत एक साधी आणि सोपी रेसिपी शेअर करणार आहे, जी झटपट होते. आज आपण बघणार आहोत मँगो फ्लेवरची शेवई खीर. इथे मी टोप तापत ठेवला आहे. आता मी यामध्ये तूप टाकून घेणार आहे. एक 2 चमचे तूप मी यामध्ये टाकून घेते, जेणेकरून आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे फ्राय करायचे आहेत, तर ते यामध्येच होऊन जाईल. छान असं तूप तापलं थोडं की यामध्ये मी आता चारोळी घेतली आहे आणि मी काजू बदाम यांची पूड करून घेतली आहे. मी अख्खे ठेवले नाही आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही यात टाकू शकता. छान असे ड्रायफ्रूट्स थोडेसे ब्राऊन झाले ना, मस्त तेलामध्ये क्रिस्पी करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. आणि इथे मी मँगो फ्लेवरच्या शेवई घेतल्या आहेत, तर या मी यामध्ये टाकून घेते. थोड्या परतून घ्यायच्या आहेत. थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण या परतून घेणार आहोत तुपामध्ये. आणि तुपामध्ये परतल्यामुळे ना याची टेस्ट खूप छान येते, खूप म्हणजे खूप सुंदर लागतात. तर आपण कलर चेंज होईपर्यंत हे परतून घेऊया. तुम्हाला तर माहितीच आहे, श्रावण महिना म्हटलं की भरपूर सण आणि भरपूर उपवास आले, तर गोड हा पदार्थ होतोच आपल्याकडे. तर हे झटपट ऑप्शन खूप चांगलं आहे. इथे मी आता दूध टाकून घेतलं आहे. तुम्हाला जेवढी घट्ट आणि जेवढी थिकनेस हवी असेल खिरीला, तेवढी तुम्ही ठेवू शकता. इथे मी दोघांसाठीच बनवते, तर थोडंच बनवते, तर त्यामुळे त्यानुसारच मी दूध टाकलं यामध्ये. दूध टाकून मी छान असं ढवळून घेणार आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण. तुम्ही बघताय किती सुंदर असा कलर चेंज होतो आहे हळूहळू, सगळे आपले ड्रायफ्रूट्स वगैरे. आता इथे मी साखर टाकून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती कमी आणि किती जास्त गोड हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर आता इथे मी साखर टाकून घेतली आहे. आता मी इथे वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकणार आहे. तर म्हणजे सहजासहजी जिथे आपण वेलची टाकतो ना, तिथे थोडंसं जायफळ टाकलं ना की चवीमध्ये खूप बदल येतात. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या गोष्टी. खूप म्हणजे चवीमध्ये तर खूप डिफरन्स येतो आणि चव म्हणजे खूप हाय लेवलला जाते. पर्सनली मला खूप आवडतं की वेलची आणि जायफळ मी गोडामध्ये टाकते. वेलचीबरोबर जायफळ हे. तर आता इथे आपण ढवळून घेतलं आहे छान मिक्स करून आणि छान असा कड काढायचा आहे. उकळी आल्यानंतर आपली खीर तयार होईल. ते 2 मिनटं मी उकळी काढून घेतली आणि इथे मी सर्व केली आहे. तुम्ही बघू शकता खिरीचा कलर आणि किती सुंदर दिसतंय ते, आणि होतंसुद्धा खूप छान. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला नक्की सांगा की ही खीर कशी झाली आहे ती. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खरंच तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.